कळवण नगरपंचायतीच्या नूतन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कळवण सुरगाणा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार दिलीप बनकर, नगराध्यक्ष कौतिक पगार, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा जयश्री पवार, राजेंद्र भामरे आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी कळवण शहराचा कायापालट करणारे कौतिक महाराज पगार तसंच भूषणदादा पगार यांच्या टीमचं अजित पवारांनी भाषणातून अनेकदा तोंड भरून कौतुक केलं। तर कळवण शहराच्या विकासात ग्रामपंचायतीपासून तर नगरपंचायतीच्या प्रवासात कौतिक पगार यांनी भरीव कामगिरी करत कळवण शहराचा कायापालट केला। कॉर्पोरेट लुक असलेली शानदार नगरपंचायत इमारत उभी करून भविष्यात शहराला अत्याधुनिक करण्याचा महाराजांचा प्रयत्न आहे, असं यावेळी अजित पवार सह मान्यवरांकडून नगराध्यक्ष कौतिक पगार यांचं तोंड भरून कौतुक करण्यात आलं। त्या लोकार्पण सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग, महिला उपस्थित होते। दादा आपली 5वी चक्कर आहे कार्यक्रम घेण्याची, आणि हा जो काही कार्यक्रम आहे आपण आज शहरात घेतोय। यापूर्वी जे काही कार्यक्रम झाले माझ्या मतदारसंघात ते सर्व ग्रामीण भागात झाल्यामुळे शहरात कार्यक्रम घेणं एक विशेष बाब आहे आजच्या दृष्टीने। कारण की मी काय अधिक वेळ बोलणार नाही, कारण की बोलायसारखं भरपूर आहे। जर मी वाचायला गेलो विकासाची कामं तर साधारण अर्धा तास मला लागेल, कारण की बऱ्याच वेळा आपण बसल्यामुळे मी काय अधिक वेळ घेणार नाही। मी एवढंच सांगू इच्छितो, दादा मी आपले कधीच ऋण कधीच विसरणार नाही। कारण की तुम्ही माझ्या मतदारसंघातील जामशेद धरण आणि विशेष करून ओतूर धरण हे आपण मंजूर करून दिले। जामशेद धरण हे 45 कोटीचं आहे आणि ओतूर धरण हे 65 कोटीचं आहे। आणि एकूण माझ्या कळवण तालुक्यात 3 सबस्टेशन आपण मंजूर केली आहेत दादा। एक खर्डेदिगरला सबस्टेशन मंजूर केलं आहे, एक माझ्या दळवट जवळ जिरवडा म्हणून गाव आहे तिथे एक आपण सबस्टेशन मंजूर करून दिलं आहे, आणि एक पळसदर मोहपाडा म्हणून आहे तिथे एक आपण सबस्टेशन मंजूर केलंय। एवढे ही महत्वाची कामं आहेत। तसंच एकूण मतदारसंघात कुलकीत साहेबांना जी काही कळवण शहराला मोठी अडचण येते त्याची आपण जी काही योजना मंजूर केली, दादा लोकांना माहित नाही, दादांची मीटिंग चालू होती त्यात मान्य म्हणजे तेव्हाचे तत्काल म्हणजे आताचे मुख्यमंत्री तेव्हा आपले नगर विकास मंत्री होते, दादांच्या कॅबिन मध्ये मीटिंग चालू होती तेव्हा गुलाबराव पाटील पण होते। दादांचे जे पी आहेत डिकले साहेब, डिकले कुठे ते आणि महाराष्ट्राच्या आदिवासी राजकारणात विकासाचा एक स्वतःचा स्वतंत्र पॅटर्न निर्माण करणारे आमचे ज्येष्ठ सहकारी माजी मंत्री दिवंगत उर्फ अर्जुन तुळशीराम पवार, त्यांना आपण पवार नावाने ओळखायचो, त्या साहेबांच्या स्मृतीला मी विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करतो। 9 ऑगस्ट क्रांती दिन म्हणून ओळखला जातो, परंतु त्याचबरोबर माझा जागतिक आदिवासी दिवस म्हणून तो साजरा होतो। त्या दिवसाच्या देखील सगळ्या आदिवासी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो। मला बऱ्याच महिन्यापूर्वी आमच्या नितीननी सांगितलेलं होतं की दादा एक कार्यक्रम आपल्याला कळवणला पण घ्यायचा आणि सुरगाण्याला पण घ्यायचा, आणि त्याने फार पूर्वी माझ्याकडनं 2 तारीख बुक करून घेतलेली होती। थोडे पावसाळ्याचे दिवस आहेत, अजूनही काही धरणं आपली भरायची, काही धरणं भरली, काही ठिकाणी पाणी भरपूर माझ्या कोल्हापूर, सांगली, सातारा, पुण्याच्या परिसरामधनं वाहून गेलंय। परंतु तुमच्या माझ्या नाशिकला, तुमच्या माझ्या मराठवाड्याला वरदान करणारी धरणं ही बरीचशी माझ्या नाशिकच्या पावसावर अवलंबून आहे, आणि अजून आपल्याला पावसाची गरज आहे। आपण प्रतीक्षेत आहोत, अजूनही पावसाचे बरेचसे स्पेल बाकी आहे। मी इथल्या सगळ्या देवांना प्रार्थना करतो। प्रकाश बस्ते, हॅलो नाशिक, कळवण।